नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचा अभ्यास करायचा आहे। आपण मागील लेक्चरमध्ये मुख्यमंत्र्यांचा अभ्यास केलेला, मग मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कशी केली जाते, त्याच्यानंतर नियुक्तीसाठीच्या त्यांच्या वेगवेगळ्या अटी, त्या कोणत्या सभागृहामधून असले पाहिजेत, त्याच्यानंतर त्यांचे अधिकार, हे सगळे नीट समजून घेतले। आता आपण वळतोय मंत्रिमंडळाकडे। बघा, तसं बघायला गेलं ना तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, जसं संसदेमध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं, तसंच राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं। तसं तर राज्याचं शासन चालवताना, केंद्राचं शासन चालवताना पंतप्रधान असतात, तिथेच राज्याचं शासन चालवताना मुख्यमंत्री असतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं। हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात। इनफॅक्ट सगळा खेळ त्यांच्यावरच असतो, ऑलमोस्ट 90% म्हटलं तरी चालेल। पण तरी सुद्धा त्यांच्या ज्या तरतुदी आहेत ना, त्या राज्यघटनेमध्ये खूप कमी बघायला मिळतात। बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या संकेतानुसारच पाळल्या जातात। त्यांच्यासाठी अशा एक्झॅक्ट कोणत्या तरतुदी देण्यात आलेल्या नाहीयेत। सो आता आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण मंत्रिमंडळ बघू ना, तर त्यांची नियुक्ती कशी केली जाते, त्यांच्या नियुक्तीसाठीच्या कोणत्या अटी आहेत का, आणि त्यांच्याशी संबंधितची कलम आहेत ती नीट समजून घेणार आहोत। पण आयोग काय करतं, मंत्रिमंडळावरनं खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारत असतं। असं जम्बलिंग प्रश्न विचारण्याचे प्रकार खूप वेळा घडतात। आता ना तुम्हाला एक मी प्रश्न पुढे सांगते, तसं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लेक्चरमध्ये द्यायचंच आहे, पण प्रश्न या आधी तुम्हाला सांगते, कारण की पुढे लेक्चर सुरू केल्यावर तुम्ही थोडंसं तुमचा माइंड आहे तो थोडा ऍक्टिव्ह करा, या प्रश्नाचं उत्तर नक्की काय असू शकतं। बघा, हा प्रश्न सुद्धा तुम्हाला तसाच वाटेल, जी योग्य विधान आहेत ती विचारलेली आहेत। आणि सांगितलंय पहिलं विधान की राज्य विधिमंडळाच्या बाहेरील व्यक्तीची मंत्री म्हणून नेमण्यास काही बंदी नाहीये किंवा अडथळा नाहीये। ब विधान दिलंय, मंत्री म्हणून नेमलेल्या व्यक्तीस 6 महिन्यांच्या आत विधानसभेचे सभासद व्हावे लागते। या दोन विधानांचं उत्तर तर तुम्हाला लगेच मिळालंच, पण बघा लगेच आता पुढचं विधान कसं आहे, विधानसभेचा सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्तीस 6 महिन्यांच्या आत विधानसभेचे सभापद व्हावे लागते। आता सभापतींचा अभ्यास तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत। मग जर तुम्हाला पाहिजे तर प्रश्नाचं उत्तर एकदा आपण पुढचं लेक्चर विधिमंडळाचा अभ्यास केल्यावर सुद्धा देऊ शकता, पण थोडंसं माइंड इथे चालवा, तुमचं ऍक्टिव्ह करा माइंडला, की कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचं विधान आहे, राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित सदस्यात मंत्री म्हणून नेमता येत नाही। सो एकदा प्रश्न नीट लक्षात घ्या आणि त्यानुसारच मग पुढे लेक्चरकडे लक्ष द्या। आता जे कलम आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली तीच सेम कलम इथे मंत्रिमंडळाच्या बाबतीत सुद्धा आहे। जसं कलम 163, कलम 163 मध्ये देण्यात आलेले की राज्यपालाला सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, ते आपण पुढे नीट डिटेलमध्ये डिस्कस करायचंच आहे। 164 मध्ये मंत्र्यांसंबंधीच्या इतर तरतुदी, म्हणजे नेमणूक कशी केली जाईल, त्यांच्या अटी, शर्ती, त्यांची कामं, अधिकार, या सगळ्या गोष्टी कलम 164 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। मग मुख्यमंत्र्यांची नेमणूक करता येईल, हे सुद्धा याच कलमामध्ये दिलेले। कशामध्ये, तर कलम 164 मध्ये, हे लक्षात ठेवा। त्यानंतर 166 मध्ये राज्य सरकारचे कामकाज चालवणे, म्हणजे राज्य सरकारचं कामकाज कसं चालतं, मग मुख्यमंत्र्यांचं वगैरे कामकाज कसं चालतं, ते सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत। आणि 167 मध्ये राज्यपालाला माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य। तर ऑलरेडी याचा अभ्यास आपण राज्यपालांचा अभ्यास केला तेव्हा सुद्धा केलं, मुख्यमंत्र्यांचा अभ्यास केला सुद्धा तेव्हा सुद्धा केलं। आता आपण वळूया आपल्या राज्य मंत्रिमंडळाकडे। ठीक आहे, राज्य मंत्रिमंडळ कशाचा भाग आहे, तर राज्य विधिमंडळाचा भाग आहे। विधिमंडळाचा अभ्यास आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये करायचं, हे लक्षात ठेवा। अजून आपण विधिमंडळाचा अभ्यास केलेला नाहीये, तर त्या संबंधीची जी डिटेल माहिती आपण ती त्याच लेक्चरमध्ये कव्हर करूया। सो राज्य मंत्रिमंडळाशी काय तरतूद दिलेली आहे, तर 163 जे आहे कलम आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले, कोणत्या कलमात आहे, कोणत्या भागामध्ये 163 कलम, तर भाग 6 मध्ये राज्याचं जे कार्यकारी मंडळ आहे, तर राज्याच्या कार्यकारी मंडळाशी संबंधीच्या सगळ्या तरतुदी आहेत त्या भाग 6 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, मग मंत्रिमंडळाच्या दर्जाशी संबंधित आहे कलम 163, आणि कलम 164 मध्ये मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन भत्ते यांच्याशी संबंधित आहे। बघा, राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्या संबंधित जी जर आपण या सगळ्या तरतुदी बघितल्या ना, तर त्याच्यासाठी वेगळी वेगळी कलम आहेत, राईट ना। 52, 53, 54, 55, 56, 57 राष्ट्रपतींच्या बाबतीत आहेत, पण तिथेच जर आपण मंत्रिमंडळाच्या बाबतीत बघितलं
तर त्यांच्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या एकाच कलमामध्ये आहेत, कलम 164 मध्ये. म्हणजे बघा, तुम्हाला जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, पण तरी सुद्धा आहे, कारण की 164 अ, प, क, ड अशा गोष्टी आहेत. ठीक आहे. आता राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत ना एक खूप महत्वाची गोष्ट ती लक्षात ठेवा. 1971 साली सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिलेला. आता इथे राज्य मंत्रिमंडळासंबंधीचे काही निर्णय आहेत किंवा काही ना दुरुस्त्या सुद्धा आहेत, घटना दुरुस्त्या, त्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आयोग बऱ्याच वेळेला त्या दुरुस्त्यांवर सुद्धा प्रश्न विचारत असतं. विधानसभा बरखास्त झाली असेल किंवा मंत्रिमंडळाने राजीनामा दिला असेल तर राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ हे आवश्यक असतं. बघा, राज्यपाल स्वतःहून प्रत्येक निर्णय घेतो का? नाही, मंत्रिमंडळाची गरज असते. जिथे जिथे राज्यपालांची मर्जी असा शब्द असतो त्याचा अर्थ असतो की त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यायचा आहे आणि मग निर्णय घ्यायचा आहे. फक्त जिथे राज्यपालांना स्वतःच्या विवेकाधिकाराचा वापर करायचा असतो तिथे मंत्रिमंडळाची गरज असते, पण अदरवाईज त्यांना मंत्रिमंडळाची गरज असते. मग समजा मंत्रिमंडळ बरखास्त झालं, विसर्जित झालं, तर त्यावेळेला त्यांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ तर असलं पाहिजे ना. मग समजा मंत्रिमंडळ वेळेच्या आधीच बरखास्त झालं, जनरली आपल्या विधानसभेचा जो कालखंड असतो तो 5 वर्षांचा असतो. ठीक आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा कालखंड सुद्धा 5 वर्षांचाच मानला जातो. तसा तर 5 वर्षांचा मानला जातो, आपल्या राज्यघटनेमध्ये तशी तरतूद नाहीये. ओके, ती जी तरतूद आहे ती विधानसभेसाठीची आहे. मग आता समजा मंत्रिमंडळ अचानक कोणत्या कारणामुळे बरखास्त झालं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळ बरखास्त करायचंय, मग त्यावेळेला राज्यपालांना कोण देईल बरं सल्ला? मग जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाहीये, नवीन मंत्र्यांची नियुक्ती होत नाहीये, तोपर्यंत आधीचं जे मंत्रिमंडळ आहे ना ते कार्यरत राहील. बघा, केंद्रामध्ये अशा गोष्टी ना खूप कमी वेळा घडलेल्या आहेत, पण बरेचशा राज्यांच्या बाबतीत मंत्रिमंडळ मध्येच भरपूर वेळा बरखास्त झालेले आहेत. मग हा खूप मोठा प्रश्न निर्माण व्हायचा की जर मंत्रिमंडळ नाहीये, राज्यपालांना कोणते महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, तर मग त्यावेळेला मंत्री नाहीयेत, मग त्यांना सल्ला कोण देणार? मग सल्ला देण्यासाठी जे आधीचं मंत्रिमंडळ असतं ते कंटिन्यू काम करतं कुठपर्यंत? जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बाबतीत अजून कोणकोणती गोष्ट आहेत? तर बघा, इथे आपण बघितलं ना की कलम 163 मध्ये देण्यात आलेलं आहे की राज्यपालांना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. मग राज्यपालांना कोणत्या गोष्टींसाठी सल्ला देण्यासाठी? जिथे राज्यपालांचा स्वविवेकाधिकार नाहीये तिथे. कुठे नाहीये? तर स्वविवेकाधिकार नाहीये तिथे. स्वविवेकाधिकारासाठी राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ नाहीये. स्वविवेकाधिकाराशिवाय इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये त्यांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असणार आहे. मग आता स्वविवेकाधिकारामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील ते राज्यपालच ठरवणार आहे, त्यांचा निर्णय शेवटचा असेल. आणि राज्यपालांनी ठरवलंय की एखादी गोष्ट त्यांच्या स्वविवेकाधिकारामध्ये येते तर ती स्वविवेकाधिकारामध्ये येतेच. त्याच्यासाठी कोणी मंत्री उठून न्यायालयामध्ये जाणार नाही की नाही, हा जो अधिकार आहे तो राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारामध्ये नाहीये. तो पूर्णपणे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर कम्प्लिटली राज्यपालांना आहे. ठीक आहे, पण आता स्वविवेकाधिकाराशिवाय इतर ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी तर राज्यपालांना मंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागेल. मग 1974 मध्ये न्यायालयाने असा सल्ला दिला की राज्यपालांचे स्वविवेकाधिकार वगळता, आपण आधी सुद्धा या गोष्टीवर डिस्कस केलेलं आहे की राज्यपालांचे जे स्वविवेकाधिकार आहेत ते राष्ट्रपतींपेक्षा थोडे वेगळे आहेत किंवा थोडेसे स्ट्रॉंग आहेत. ओके, कम्पेअर केलं तर स्वविवेकाधिकाराशिवाय इतर कोणतंही काम असू दे त्यांना आपली कामं पूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावं लागेल. आणि हा निर्णय कधी आलेला आहे? तर 1974 मध्ये. तसेच ज्या ठिकाणी राज्यपालाच्या मर्जीचा उल्लेख आहे त्या ठिकाणी राज्यपालाची वैयक्तिक मर्जी नाहीये, त्याचा अर्थ असा आहे मंत्रिमंडळाची मर्जी आहे, म्हणजेच त्यांना मंत्रिमंडळाच्या मर्जीनुसारच वागावं लागणार आहे. ठीक आहे. आता इथे तर आपण बघितलं की कलम 163 मध्ये दिलंय की मंत्रिमंडळामधल्या मंत्र्यांची ते नियुक्ती करतात. मंत्रिमंडळामध्ये जेव्हा मंत्र्यांची नियुक्ती करतात तर त्यावेळेला ते मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतात, हे लक्षात ठेवा. तसं तर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसारच मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. पण अजून एक ठिकाणी काय करतील राज्यपाल की एक कल्याण मंत्री म्हणून सुद्धा नियुक्त करतात. आपण हे राज्यपालांच्या अधिकारांमध्ये सुद्धा नीट समजून घेतलेलं. कल्याण मंत्री कुठे कुठे नियुक्त करतात ते छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा या 4 राज्यांची नावं लक्षातच ठेवा. असं लक्षात ठेवू नका की काहीतरी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये राज्यपाल
कल्याण मंत्र्यांची नियुक्ती करतात. ही 4 राज्य लक्षात ठेवा, सगळ्या राज्यांमध्ये कल्याण मंत्र्यांची नियुक्ती करत नाही. बरं, ही 4 राज्य का? तिथे आदिवासी कल्याण मंत्रीची नियुक्ती करतात का? कारण की तिथे आदिवासी म्हणजे ट्रायबल लोकांची जी जनसंख्या आहे ती जास्त आहे. ठीक आहे. कोणकोणते राज्य? छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा, ही 4 राज्य लक्षातच ठेवा. आणि तिथे सुद्धा जेव्हा आदिवासी कल्याण मंत्र्यांची ते नियुक्ती करतात ना, तर त्यावेळेला मुख्यमंत्र्यांची शिफारस घेतात ते. कारण की आता ऑब्व्हियसली कल्याण मंत्रीचं काम काय आहे की त्यांच्या विभागासाठी किंवा आदिवासी जनसंख्येसाठी कल्याणाच्या दृष्टीने काम करणं, त्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मांडणं हे महत्वाचं काम असतं, राईट. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. पण ते महत्वाचा विषय आहे ते म्हणजे कल्याण मंत्री. ठीक आहे, की एक कल्याण मंत्री या 4 राज्यांमध्ये सुद्धा असतो. आणि त्याशिवाय त्या कल्याण मंत्र्याकडे अनुसूचित जातीचे, मागासवर्गीय कल्याण कार्य किंवा अन्य कोणतेही काम याचा प्रभार सुद्धा असू शकतो. ठीक आहे, म्हणजे मागासवर्गीय अनुसूचित जातींसाठीचं सुद्धा ते काम करू शकतात. बघा, पूर्वी ना हे 5 राज्य होते. याच्यामध्ये अजून एक होतं बिहार. काय होतं? बिहार होतं. पण 2006 मध्ये 94वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि कल्याण मंत्री हे पद बिहारमधून काढून टाकण्यात आलं. आता मी इथे स्पेसिफिकली बिहार का मेन्शन करते? बऱ्याच वेळेला ना तुमचा फोकस कशावर असतो की ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर फोकस असतो. पण बऱ्याच वेळेला परीक्षेला आयोग असा सुद्धा प्रश्न विचारतो की ज्या आधी होत्या पण आत्ता नाहीयेत. जसं बिहारमध्ये आधी कल्याण मंत्री होता पण आत्ता नाहीये. मग प्रश्न असा विचारला जाईल की खालीलपैकी कोणकोणत्या राज्यांमधून कल्याण मंत्री पद हे नष्ट करण्यात आलेलं आहे. मग आता नष्ट कधी करता येईल की आधी तिथे अस्तित्वात होतं ना, मग आधी कुठे अस्तित्वात होतं? बिहारमध्ये होतं. तर बिहारमधून काढून टाकण्यात आलं. कोणत्या घटना दुरुस्तीने? 94व्या घटना दुरुस्तीने. आणि घटना दुरुस्ती करण्यात आली 2006 मध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये ना आपण विधान परिषदांचा अभ्यास करणार आहोत. तर विधान परिषदांच्या बाबतीत सुद्धा आयोगाने असा एकदा प्रश्न विचारलेला आहे की कोणकोणत्या राज्यांमधून विधान परिषदा या नष्ट करण्यात आलेल्या आहेत किंवा त्या राज्य विधिमंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडे विधान परिषद असू नये. ठीक आहे, ते तेव्हा आपण लेक्चरमध्ये नीट अभ्यास करणारच आहोत. आता मंत्रिमंडळाशी संबंधित कोणकोणत्या घटनात्मक तरतुदी आहेत आणि ह्या तरतुदी महत्वाच्या आहेत. बघा, राज्य विधिमंडळाचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मंत्री म्हणून नियुक्त केले जाते. आता इथे राज्य विधिमंडळाचा अर्थ काय होतो की तो विधानसभेचा तर सदस्य असू शकतो, त्याचबरोबर विधान परिषदेचा सुद्धा सदस्य असू शकतो. आता विधान परिषदेचा प्रश्न फक्त 6 राज्यांमध्येच आहे. अच्छा, मला कमेंटमध्ये सांगा की कोणकोणती अशी 6 राज्य आहेत की जिथे विधान परिषद अस्तित्वात आहे. तसं तर आपल्याला पुढे लेक्चरमध्ये अभ्यास करायचाच आहे त्याचा. तर हा जो सदस्य आहे किंवा हा जो मंत्री आहे तो कोणत्याही सभागृहाचा असू शकतो. ओके. विधिमंडळाचा सदस्य नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मंत्री म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. आपला प्रश्न याच टॉपिकवर आहे किंवा याच पॉइंटवर आहे जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला. तर जो व्यक्ती विधिमंडळाचा सदस्य नाहीये ना त्याची नियुक्ती सुद्धा मंत्री म्हणून केली जाऊ शकते. पण त्याला 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य बनणं आवश्यक असतं. जिथे विधान परिषद अस्तित्वात आहे तिथे तो विधान परिषदेचा सदस्य सुद्धा बनू शकतो. जिथे विधान परिषद अस्तित्वात नाहीये तर त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, दुसऱ्या सभागृहाचा ऑप्शन नाहीये, त्याला विधानसभाचाच सदस्य बनावं लागेल. बघा, संसदेच्या बाबतीत संसद सदस्यांच्या किंवा जे मंत्रिमंडळ होतं केंद्राचं त्याचं सुद्धा सेमच होतं ना. राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती करू शकत होते पण पुढच्या 6 महिन्यांच्या कालखंडामध्ये त्याला संसदेचं सदस्यत्व मिळवणं गरजेचं होतं. आता त्या दोन्हीपैकी एका सभागृहाचा म्हणजेच काय स्पेसिफिकली विधिमंडळाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक आहे. किती महिन्याच्या काळासाठी? तर 6 महिन्याच्या काळासाठी. आता इथे तुम्हाला दोन्ही सभागृह नाही त्याच्या जागी विधिमंडळ मेन्शन करण्यात येईल. मग कन्फ्युज होऊ जाऊ नका. दोन्ही सभागृहाचाच अर्थ होतो राज्य विधिमंडळ. त्याचबरोबर मंत्री असलेल्या सदस्याला दुसऱ्या सभागृहातील कामकाजामध्ये सहभागी होण्याचा हक्क आहे. त्याचबरोबर भाषण करण्याचा हक्क आहे. पण सभागृहामध्ये मतदान करू शकत नाही. समजा एखादा सदस्य विधान परिषदेचा सदस्य आहे, ठीक आहे, पण विधानसभेमध्ये सुद्धा तो जाऊ शकतो. आता विधानसभेमध्ये त्याचे पक्षाचे नेते वगैरे असतील तर ते डिस्कस करत असतील ना, तर तो कामकाजामध्ये सहभाग घेऊ शकतो, भाषण सुद्धा देऊ शकतो. पण तिथे मतदान करू शकत नाही. का? कारण की तो सभागृहाचा सदस्य नाहीये. मतदान कशाच्या बाबतीत असतं? ज्यावेळेला आपण कायदे निर्मितीचा अभ्यास करू तेव्हा करूच. म्हणजे समजा एखाद्या विषयावर एखाद्या विधेयकावर मतदान करायचं असेल तर तो करू शकत नाही. का? कारण की तो सभागृहाचा सदस्य नसतो.
आता भारतीय घटना, आता हे एवढं लक्षात ठेवू नका की भारतीय घटनेत ब्रिटन प्रमाणे मंत्र्यांच्या न्यायिक जबाबदारीची तरतूद नाहीये. बघा, ह्याच्यावर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याकडे मंत्र्यांची न्यायिक जबाबदारीची तरतूद आहे का? तर नाही, आपल्याकडे न्यायिक जबाबदारीची तरतूद नाहीये मंत्र्यांवर. त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती कार्यकारी अधिकार आहे. ओके, म्हणजे एखाद्या योजना आखणं, योजनेची अंमलबजावणी करणं हे आहे, पण न्यायिक जबाबदारी नाहीये. त्यामुळे सार्वजनिक कृतीच्या आदेशावर संबंधित मंत्र्याच्या सहीची तरतूद नाहीये. त्याच्यावर सही कोणाची असणार आहे? तर राज्यपालांचीच असणार आहे, हे लक्षात ठेवा. मंत्र्यांची सिग्नेचर कुठे नसते? राज्यपालांची सिग्नेचर असते. त्याचबरोबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अनेक वेळेला आयोगाने ऍटलीस्ट मल्टीलायनर मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी एक्झामला याच्यावर प्रश्न आलेलाच आहे. मंत्रिमंडळ सामूहिकपणे विधानसभेला जबाबदार असतं. बघा, मंत्रिमंडळ सामूहिकपणे, म्हणजे समजा आता 10-12 मंत्री आहेत, 12 मंत्री आहेत एका विधानसभेमध्ये, तर हे सगळे सामूहिकपणे ते जे काही ऍक्ट करतील ते सामूहिकपणे विधानसभेला, कोणाला? विधानसभेला, हे लक्षात ठेवा. केंद्राच्या बाबतीत लोकसभेला जबाबदार असतात, इथे विधानसभेला जबाबदार असतात, विधिमंडळाला नाही, विधानसभेला. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा की निवडणुका ज्या सभागृहामध्ये होतात ना, त्या सभागृहाला ते जबाबदार असतात. आणि विधानसभेने अविश्वासाचा ठराव पारित केला तर सर्व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे त्या ज्या वेळेला अविश्वासाचा ठराव पारित करतात, तो अविश्वासाचा ठराव कोणाच्या विरोधात असतो? तर सरकारच्या विरोधात असतो. सरकार म्हणजेच कोण? मंत्रिमंडळ. मग मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. आणि जर मंत्री वैयक्तिकरित्या असेल तर तो राज्यपालांना जबाबदार असतो. आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहतो. म्हणजे एखादा मंत्री पदावर राहणं किंवा न राहणं हे राज्यपालांवर तसं तर डिपेंड नसतं. जनरली पंतप्रधान तसा सल्ला देतात, पण हा, राज्यपाल सांगतात की आता तुला मंत्रीपद सोडायचंय, मग ते कोणतंही कारण असू शकतं. ठीक आहे. अच्छा, आपण आता पुढे बघूया की मंत्रिमंडळ हे खूप महत्वाचं आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, जिथून जिथून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ना, ऑलमोस्ट ते सगळेच पॉइंट मी कव्हर करते. तर मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्रिमंडळाची संख्या 12 पेक्षा कमी नसली पाहिजे. आता ज्यावेळेला आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत ना, तेव्हा आपल्याला बघायचं की विधानसभेची सदस्य संख्या किती असली पाहिजे. तसं तर मिनिमम 60 आहे, पण काही राज्य आहेत की जिथे 40 सुद्धा विधानसभेची सदस्य संख्या आहे. विधानसभेची सदस्य संख्या मिनिमम 60 देण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा ना, मंत्रिमंडळामध्ये जे संख्या असते, म्हणजे एकूण किती मंत्री असले पाहिजेत? कमीत कमी 12 असले पाहिजेत. ओके, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, पण जास्तीत जास्तला 15%. म्हणजे विधानसभेमध्ये जेवढे सदस्य आहेत त्याच्या 15% एवढेच मंत्री असू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे. मग जर समजा आपण मिनिममचा आकडा घेतला 60, मग 60चे 15% किती येतील ते काढा आणि तेवढेच मंत्री त्या विधानसभेमध्ये असतील. आता विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या ही वेगवेगळी आहे, त्या त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार. ओके, विधानसभेची सदस्य संख्या कशावर ठरवली जाते? लोकसंख्येनुसार. मतदारसंघ पाडले जातात, मग लोकसंख्येनुसारच ते मतदारसंघ असतात ना. ठीक आहे. आणि हे जे 15% पेक्षा जास्त असणार नाही, त्याच्यासाठी 2003 मध्ये 91वी घटना दुरुस्ती जेव्हा झालेली त्यावेळेला टाकलेलं. नाहीतर असं व्हायचं की विधानसभेमध्ये सदस्य आहेत 60 आणि त्याच्यामधले 50 मंत्री आहेत, तर असं झालं तर चालणार आहे का? नाही. मग ही एक क्रायटेरिया टाकण्यात आला की 15% एवढेच मंत्री असेल, पण कमीत कमी सुद्धा क्रायटेरिया टाकण्यात आलेला आहे की 12 एवढे मंत्री असलेच पाहिजे. विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कोणताही सदस्य जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरला तर तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असेल. आपण ह्याचा अभ्यास सेम मंत्र्यांच्या बाबतीत केलेला कलम 75 मध्ये बघा. तर तसंच आहे. जर समजा पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार एखादा व्यक्ती अपात्र ठरला, ठीक आहे, आता पक्षांतर बंदी मध्ये जर आपण बघितलं तर तो व्यक्ती अपात्र आहे की नाही तो ठरवण्याचा अधिकार सभापतीचा आहे, राईट. तर मग आता समजा अपात्र ठरला, तर अपात्र ज्या वेळेला ठरेल तर तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र ठरेल, कारण की तो सभागृहाचा सदस्य राहिलेला नाहीये. मग त्याच्यामध्ये सुद्धा समजा अपात्रतेचा कालावधी, विधिमंडळ सदस्य म्हणून त्याचा उर्वरित पदावधी. आता समजा अपात्रतेचा त्याचा कालावधी आहे इथे आणि विधिमंडळ सदस्य म्हणून कालावधी, तर आणि पुढील निवडणूक लढवून तो परत निवडणूक येईपर्यंतचा काळ, यापैकी जो लवकर संपत असेल ना तो त्याचा सदस्यपद संपण्याचा कालावधी असेल, हे लक्षात ठेवा. मंत्री म्हणून बंद होण्याचा कालावधी असेल. आणि ही जी दुरुस्ती ती 91वी घटना दुरुस्ती होती, 2003 मध्येच हे चेंज करण्यात आलेलं अपात्रतेच्या अटीबद्दल. ठीक आहे. जर तो सदस्य म्हणून अपात्र ठरतोय तर तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र ठरतोय, एवढं लक्षात ठेवा.
ठीक आहे, म्हणजे कशाच्या बाबतीत झालेलं आहे की कधी ते मंत्रिपद रिक्त होऊ शकतं. तर मंत्रिपद रिक्त होण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. एक म्हणजे राज्यपाल त्याला मंत्रिपदावरून काढू शकतात, कारण की आपल्याला राज्य घटनेमध्ये दिलेलं आहे की राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तो मंत्रिपदी राहू शकतो. दुसरं त्याचं पद कधी रिक्त होऊ शकतं की ज्या वेळेला तो अपात्र ठरला असेल पक्षांतर बंदी कायद्यावरून ऍज अ सदस्य, त्यावेळेला त्याचं मंत्री म्हणून सुद्धा सदस्यपद रद्द होतं. त्याचप्रमाणे अजून कधी तो अपात्र ठरू शकतो किंवा अजून कधी त्याचं पद हे रिक्त होऊ शकतं, तर कलम 164(4) मध्ये दिलेलं आहे, जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिन्यांच्या कालावधीत, किती तर 6 महिन्यांच्या कालावधीत विधिमंडळाचा सदस्य नसेल तर त्याचं मंत्रिपद सुद्धा संपुष्टात येईल. कारण की पहिलाच क्रायटेरिया टाकण्यात आलेला आहे ना की 6 महिन्यांच्या आत त्याला सदस्यपद मिळालं पाहिजे. जर तो कंटिन्युअसली 6 महिने जर कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर ऑटोमॅटिक त्याचं मंत्रिपद संपुष्टात येईल. ठीक आहे. आणि कलम 64(5) मध्ये दिलेलं आहे की मंत्र्याचे वेतन आणि भत्ते जे आहेत ते राज्य विधिमंडळाकडून निश्चित करण्यात येईल. जसं संसदेच्या बाबतीत संसदेकडून निश्चित करण्यात येतं, तर इथे राज्य विधिमंडळाकडून निश्चित करण्यात येईल. त्याचप्रमाणे बघा, आताच आपण बघितलं की मंत्र्यांवर कोणतीच न्यायिक जबाबदारी नाहीये. त्याचप्रमाणे ना राज्य विधिमंडळाच्या मंत्र्यांवर कायदेशीर जबाबदारी सुद्धा नाहीये. आता कायदेशीर जबाबदारी नाहीये म्हणजे नक्की त्यांना काय करावं लागणार नाही. तर समजा मंत्र्याबाबत कोणतीही कायदेशीर जबाबदारीची तरतूद घटनेमध्ये नाहीये. आता कायदेशीर जबाबदारी म्हणजेच काय की कोणता कायदा येतोय तर त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षरीची गरज नाही, फक्त ते मतदान करतात. मग समजा राज्यपालाने कोणताही आदेश काढला, अध्यादेश काढला, तर त्याच्यावर त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी स्वाक्षरी करणं आवश्यक मानलं जात नाही. राज्यपालांनी तो एकदा आदेश काढला की तोच फायनल मानला जातो. त्याशिवाय मंत्रिमंडळाने, म्हणजे मंत्रिमंडळ बघा राज्यपालांना एखादा सल्ला देईल तर त्याच्यासाठी कोणी कोर्टामध्ये जाऊ शकत नाही की असा सल्ला राज्यपालांना मंत्र्यांनी का दिला म्हणून. ठीक आहे. म्हणजेच काय, कायदेशीररित्या एक प्रकारे त्यांना प्रोटेक्शन मिळालेलं आहे की त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीये की कोणता सल्ला ते राज्यपालांना देत आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. जर असं सल्ल्यांवरून न्यायालयामध्ये गेलं असतं तर मग बघायलाच नको, प्रत्येक मंत्र्याच्या विरोधात एक न्यायालयामध्ये केस सुरू झाली असती. ठीक आहे. ठीक आहे. बरेचसे निर्णय लोकांना चुकीचे वाटतात. ठीक आहे. पण कायद्यांवर आपण न्यायालयामध्ये जातो कारण की त्याला एक न्यायालयीन प्रोटेक्शन मिळालेलं आहे. त्याला आपण न्यायालयीन सक्रियता म्हणतो किंवा न्यायालयाचा जे पुनर्विचाराचा अधिकार आहे. ओके. तर ते महत्वाचं आहे. पण इथे फक्त सल्ला आहे. ओके. कायदा नाहीये, सल्ला आहे. तर त्याला कोणती कायदेशीर प्रोटेक्शन नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचप्रमाणे मंत्री आता कसे असतात, तर जसं केंद्रामध्ये असतं ना कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, सेम तीच प्रोसिजर इथे सुद्धा फॉलो केली जाते. कॅबिनेट मंत्री म्हणजे जे पक्ष असतात त्याचे ज्येष्ठ सदस्य असतात, महत्वाची खाती त्यांच्याकडे असतात, कृषी वगैरे अशी जी महत्वाची खाती आहेत तर ती त्यांच्याकडे असतात, ट्रान्सपोर्टेशन वगैरे, आणि त्याचे ते महत्वाचे मंत्री असतात, त्यामुळे त्यांच्या ज्या बैठका वगैरे होतात तर त्याला ते उपस्थित असतात. ठीक आहे. कॅबिनेटच्या सभांना उपस्थित असतात. त्यानंतर राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांना मदत करण्यासाठी असतात आणि जर समजा कॅबिनेट मंत्री उपस्थित नसतील तर त्यांच्या जागी ते काम करतात. पण त्यांना कॅबिनेट मंत्री म्हटलं जात नाही, त्यांना राज्यमंत्रीच म्हटलं जातं. आणि तसंच जर समजा कॅबिनेटच्या सभा होत असतील तर ते त्यांना उपस्थित राहत नाही. त्याच्यानंतर उपमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांचा अजून सहाय्यक, म्हणजे राज्यमंत्र्यांना सहाय्यक असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो हे जसं केंद्रामध्ये असतं त्याचप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा असतात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जी आपण कलमं बघितली तर या कलमांमध्ये मंत्रिमंडळाशी संबंधित कोणकोणती कलमं आहेत, 2, तर त्यामध्ये 163 आणि 164. 163 मध्ये एवढं दिलेलं आहे की स्वविवेकाधिकार जे आहे ते सोडून इतर गोष्टींसाठी राज्यपालांना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि त्याच्या संबंधीच्या ज्या इतर तरतुदी आहेत, जबाबदाऱ्या, त्यांचे वेतन भत्ते, त्यांना शपथ, अशा शपथ कोण देतं त्यांना, तर ते सुद्धा राज्यपाल. आणि जे मुख्यमंत्री शपथ घेतात ना तीच शपथ मंत्र्यांकडून सुद्धा घेतली जाते. दोघांसाठी अशा काही वेगवेगळ्या शपथी नाहीयेत. ज्या आपल्याला अनुसूचित 3 मध्ये शपथ दिलेली आहे तीच शपथ यांच्याकडून घेतली जाते. ठीक आहे. सो आपण राज्य मंत्रिमंडळाबद्दल आता बराचसा अभ्यास केलेला आहे. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. थोडंसं लेक्चर लेंदी झालं असेल पण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजणं गरजेचं होतं. आता मला थोडंसं या प्रश्नाचं उत्तर द्या. विधानसभेच्या सभापतीबद्दल आपण आज बोललेलो नाहीये, आपण ते नंतर बोलणार आहोत. पण जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, आधी अभ्यास केला असेल तर नक्कीच द्या.
आणि नाही तर थोडंसं बुक वाचा अजून पुढे सभापतींबद्दल. तसं तर आन्सर मी तुम्हाला पाहिजे तर नेक्स्ट लेक्चरमध्येच देईन. ओके, आता थांबूया आपण लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.